अंमली पदार्थांच्या संदर्भात खरं म्हणजे या सभागृहात लक्षवेधीच्या उत्तरातही मी बरीच माहिती दिलेली आहे, पण आपण जवळपास मे 24 अखेरीस 1568 आरोपींना अटक केली होती। मे 25च्या अखेरीस 2194 आरोपींना आपण अटक केली आहे। आणि आता प्रत्येक पोलीस स्टेशनला आपण नार्कोटिक्सचा वेगळा सेल तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये जवळपास 5975 अंमलदार आणि 1974 पोलीस अधिकारी हे स्पेशली नार्कोटिक सेल करता या ठिकाणी आपण रिक्रूट केलेले आहेत किंवा त्यांना ते काम दिलेलं आहे। आणि आपल्या समोर पुढच्या काळामध्ये नार्कोटिक्स हा एक खूप मोठं आव्हान तयार झालेला आहे। याकरता इफेक्टिव्हली कारवाई करण्याकरता प्रत्येक पोलीस स्टेशनच्या स्तरावर आपण ही कारवाई केली आहे। आणि मला नाही तेही मला सांगायचं आहे की यापूर्वी नार्कोटिक्समध्ये आपल्यासमोर हा प्रश्न होता की 30 ती मंडळी वारंवार गुन्हा करायची हॅबिच्युअल, पण त्यांच्यावर आपल्याला लावण्याकरता कुठलंही अशा प्रकारचं प्रतिबंधात्मक कायदा नव्हता। याच अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहांनी अशा केसेसमध्ये मकोका लावायची परवानगी दिलेली आहे। तो कायद्यात आपण बदल केलेला आहे, त्यामुळे आता यानंतर अशा प्रकारच्या केसेसमध्ये आपल्याला मकोका हा निश्चितपणे त्या ठिकाणी लावता येईल। आणि मला हे देखील सांगायचं आहे की आपण एक निर्णय घेतला होता की जे पोलीस अशा प्रकरणामध्ये आढळतील त्यांना सस्पेंड नाही तर त्यांना बडतर्फ करायचं। 13 पोलिसांना आपण आतापर्यंत बडतर्फ केलेलं आहे। आणि कुठल्याही स्तरातला असो, तो अधिकारी असो की अंमलदार असो, जो ड्रग्सच्या केसमध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली आहे असा पुरावा असेल त्याला या ठिकाणी सस्पेंड नाही केलं जाणार, त्याला बडतर्फच केलं जाईल। हा निर्णय देखील आपण या ठिकाणी केलेला आहे। मला असं वाटतं की मकोकाचा तर विषय मी आपल्याला सांगितला। नवीन टास्क फोर्स जी आपण तयार केलेली आहे त्याही संदर्भात मी आपल्याला सांगितलेलं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात ही कारवाई आपण करतो। काल बोलताना आव्हाड साहेब आपण जनसुरक्षा कायद्याच्या संदर्भात बोललात। पहिल्यांदा तर मी आपल्याला सांगतो की डावे आणि कडवे डावे यातलं अंतर आपण समजून घ्या। आपल्याला थोडक्यात हे अंतर सांगायचं असेल तर इस्लाम आणि आयसिस यांच्यात जे अंतर आहे तेच डावे आणि कडव्या डाव्यात। इस्लाम हा वेगळा आहे, तो एक धर्म आहे, आणि आयसिस हा एक विचार आहे। त्यामुळे जगामध्ये आता एक टर्मिनॉलॉजी तयार झाली आहे इस्लामिस्ट एक्स्ट्रीमिझम, ती आयसिस करता वापरली जाते। त्याचा अर्थ प्रत्येक मुस्लिम धर्माचं पालन करण्याकरता ती नाही आहे। तसंच कडवे डावे म्हणजे लेफ्टिस्ट एक्स्ट्रीमिस्ट। त्यामुळे डावे आणि कडवे डावे याच्यात हे अंतर करण्यात आलेलं आहे। डाव्यांना कुठेही विरोध नाही आहे याच्यामध्ये। उलट मी त्या दिवशी सांगितलं की अशा प्रकारची पहिली प्रतिबंधात्मक कारवाई UAPAच्या अंतर्गत डाव्या पक्षाचे आयकॉन असलेले बंगालचे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओइस्ट या पार्टीला त्या ठिकाणी कायद्याच्या अंतर्गत प्रतिबंधित केलं। त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो, हा कायदा डाव्यांच्या विरोधात नाही। हा कायदा कोणाही व्यक्तीला तुम्ही आंदोलन करू नका, सरकारच्या विरोधात बोलू नका, सरकारच्या विरोधात लिहू नका याकरता हा कायदा नाही। हा कायदा केवळ माओइस्ट विचारसरणी जी आहे, कडवी डावी विचारसरणी आहे, या विचारसरणीला प्रोपोगेट करून भारताच्या संविधानाच्या विरोधात अराजक तयार करण्याचा जे प्रयत्न करतायत अशा संघटनांना बॅन करणे आणि मग बॅन संघटनेचं जो काम करतोय त्याच्यावर कारवाई करण्याकरता या कायद्यामध्ये इंडिव्हिज्युअल व्यक्तीला अरेस्ट करताच येत नाही। कुठल्याही व्यक्तीला थेट अशा प्रकारे, आणि कुठल्याही संघटनेवर बॅन टाकायचा असेल तर पहिल्यांदा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि जिल्हा न्यायालयाचे न्यायमूर्ती यांच्या समोर जाऊन आपले पुरावे दाखवून त्यांनी ते पुरावे योग्य सांगितलं तरच तुम्हाला त्या ठिकाणी बॅन करता येतं। आणि त्या बॅनवरही हायकोर्टात जाण्याकरता 30 दिवस देण्यात आले आहेत। मला असं वाटतं की एवढा लिबरल कायदा दुसरा कुठलाही नाही। आपला मकोकाचा कायदा देखील याच्यापेक्षा भयानक आहे।
म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, आपणही डोक्यातनं काढावं आणि जे लोक याच्या विरोधात आज प्रचार करतात त्यांनी डोक्यातनं काढावं. पूर्णपणे लोकशाहीची तत्व आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान पाळून तयार करण्यात आलेला हा कायदा आहे. या कायद्याच्या माध्यमातून कोणावरही चुकीची कारवाई ही करण्यात येणार नाही. आज खरं म्हणजे काल ज्ञानराधाच्या संदर्भात देखील प्रकाशदादांनी विषय मांडला, अनेकांनी हे विषय मांडले आणि म्हणून आता ठेवीदाराचं संरक्षण करण्याचा जो आपला कायदा आहे, या कायद्यामध्ये आता मॅक्सिमम शिक्षा ही 6 वर्षाची आहे. आता 7 वर्षाच्या आतली शिक्षा असली तर तुम्हाला प्रथमदर्शनी अरेस्टच करता येत नाही, तुम्हाला त्यांना नोटीसच द्यावी लागते. त्यामुळे आपण हा निर्णय केलेला आहे की ठेवीदाराचं संरक्षण करण्याचा जो कायदा आहे याच्यामधल्या शिक्षेमध्ये आणि दंडामध्ये दोन्हीमध्ये आपण वाढ करणार आहोत. आणि त्यासोबत या संबंधित संचालकांनी घोटाळा उघडकीस आल्यापासून 6 महिने आधीपर्यंत जे काही व्यवहार केले असतील हे व्यवहार रद्द करण्याची देखील आपण त्या ठिकाणी तरतूद करतो. कारण आपलं लक्षात आलं की अनेक वेळा हे लोक काय करतात की जेव्हा असं उघडकीस येईल असं वाटत असेल त्यावेळी आपली सगळी जमवलेली संपत्ती ही नातेवाईकाच्या नावाने, दुसऱ्याच्या नावाने, तिसऱ्याच्या नावाने त्या ठिकाणी करतात, व्यवहार करतात आणि म्हणून त्यांना पकडतो त्यावेळेस त्यांच्या नावावर संपत्तीच मिळत नाही आणि आपल्याला ती या कायद्यात जप्त करता येत नाही. आणि म्हणून याही संदर्भात आपण आता हा प्रयत्न करतो. CCTVच्या संदर्भातही एकात्मिक यंत्रणा तयार करण्याचा आपला प्रयत्न आहे. त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आपण ते देखील कारवाई आता या ठिकाणी करतो. हुक्का पार्लरच्या संदर्भात आपण मागच्या काळामध्ये कायदा केला, त्या कायद्याच्या अनुसार आपण अनेक वेळा त्या ठिकाणी छापे देखील मारतो. पण असं लक्षात येत आहे की वारंवार काही ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे घडतात आणि मग आपण 7 दिवसाकरता लायसन्स त्याचा रद्द कर, 1 महिन्याकरता लायसन्स रद्द कर. आता कायदेशीर तरतूद करून 3ऱ्या गुन्ह्यामध्ये त्याचा लायसन्स परमनंट रद्द करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतो. मला हे देखील सांगितलं पाहिजे की पोलिसांच्या सक्षमीकरणाकरता मोठ्या प्रमाणात पोलीस भरती आपण सुरू केली आणि एक रेकॉर्ड आपण केला आहे की अगदी लगतच्या 22 ते 25 या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये 38,802 पोलिसांची भरती आपण केलेली आहे. 38,802 आणि 13,560 नवीन भरतीचा प्रस्ताव आपण आणलेला आहे. हा रेकॉर्ड आहे. राज्याच्या इतिहासामध्ये एवढी पोलीस भरती यापूर्वी कधीही झालेली नाही. म्हणजे हे जर आपण पूर्ण केलं तर 49,362 पोलिसांची भरती पूर्ण होईल. आणि आपण जे नवीन आकृतीबंध वगैरे तयार केलेले आहेत त्यानुसार पोलिसांची संख्या एकदम आपल्याला रीच करता येणार नाही, पण यांनी जवळपास त्याच्या जवळ आपण पोहोचण्याचा प्रयत्न हा या निमित्ताने करणार आहोत, हे देखील मला सांगितलं पाहिजे. भोंग्याच्या संदर्भात मी या सभागृहात सांगितलेलं आहे की न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे भोंग्याच्या संदर्भातली कारवाई आपण केलेली आहे. आता भरारी पथक देखील आपण तयार करतो आहोत आणि यानंतरही जर कुठे अशा प्रकारे अवैध भोंगे आढळले तर ज्या पोलीस अधिकाऱ्याच्या अखत्यारीत तो भाग येत असेल त्याच्यावर कारवाई ही करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी केला आहे. MPDA मध्ये देखील आता आपण एक सुधारणा केलेली आहे. आता जुगार, बेकायदेशीर लॉटरी, व्हिडिओ पायरसी, अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार, मानवी अपव्यापार अशा इसमांवरही इतर कायद्यांसोबत आता MPDA देखील आपल्याला लावता येणार आहे. अशा प्रकारची व्यवस्था याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. विचार करू. नवीन 3 कायद्यांची गतिमान अंमलबजावणी करणं, पीडितेला लवकर न्याय मिळेल अशा प्रकारे पीडितेच्या भाषेमध्ये FIR, e-FIR, ईमेल, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड याला आता मान्यता मिळालेली आहे. इलेक्ट्रॉनिक समन्स आता आपल्याला पाठवता येतं. द्वेष प्रसरवणे, मॉब लिंचिंग असे गुन्हे आता परिभाषित झालेले आहेत. सगळ्या गुन्ह्यांमध्ये 90 दिवसाच्या आत आता तपास करायचा ही टाइमलाईन ठरवण्यात आलेली आहे. अर्थात
महिलांविरुद्धच्या गुन्ह्यात 60 दिवसाचीच टाइमलाईन ठरवण्यात आली आहे आणि आता फॉरेन्सिक एव्हिडन्सला सगळ्यात जास्त महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि 7 वर्षापेक्षा जास्ती शिक्षेचे जे सगळे गुन्हे आहेत या गुन्ह्याचा तपास हा फॉरेन्सिक व्हॅननीच करायचा आहे, ती व्यवस्था आपण केली आहे। क्राईम सीनवर आता फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी जाईल, क्राईम सीनचा पूर्ण व्हिडिओग्राफी केली जाईल, एव्हिडन्स कलेक्ट करत असताना त्याची व्हिडिओग्राफी केली जाईल। कारण आपल्याला माहिती आहे की अनेक वेळा मग पंच सांगतात आम्ही नव्हतोच, आमच्या सह्या नंतर घेतल्या, हे इथे जप्तच झालेलं नाही आहे आणि सगळा जो काही एव्हिडन्स आहे हा ब्लॉकचेन पद्धतीनं स्टोअर करण्याच्या संदर्भातलं देखील आपण आता त्या ठिकाणी काम चालू केलेलं आहे।